गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. चला, आज आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक कव्हर करायचा आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे महाराष्ट्र भूगर्भीय रचना. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. यासाठी महत्त्वाचा आहे कारण की या टॉपिक सोबत आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीच्या खाली नक्की लपलंय काय हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि याच आधारावरती तुम्हाला क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत. असे नाही की ह्याच्यावरती क्वेश्चन्स येत नाही, ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स आलेले आहेत. आता आपल्याकडे जुन्या काळापासून नक्की काय घडत गेलं. कधी कधी आपल्याला असा प्रश्न पडत असतो की अरे पहिलं महाराष्ट्र पठार कसं होतं. तर पहिलं महाराष्ट्र पठार हे आर्कियन खडकांचं होतं. मग आपल्या महाराष्ट्र पठारावरती डेक्कन ट्रॅप कधी आला, काय आला, नक्की काय असं घडलं की ज्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडत आल्या. जुन्या काळामध्ये काय होतं, महाराष्ट्राच्या जमिनीचा मूळ खडक जो आहे त्याला आर्कियन खडक म्हणतात. तो आर्कियन खडक जो आहे, तो मूळ खडक हा नक्की कुठे होता, कुठल्या साईडला हा लपला होता, कधी तयार झाला होता, असे खूप सारे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. आणि त्या रिलेटेड असलेली महाराष्ट्राची भूगर्भीय रचना ही आपल्याला या ठिकाणी एका लेक्चरमध्ये कव्हर करायची आहे. आणि लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला मी क्लिअर केलं होतं, एक मेसेजही टाकला होता की मराठीसाठी तुमचा एक सेपरेट कोर्स क्रिएट होईल. तर तुमच्या दृष्टिकोनातनं, ठीक आहे, तुमच्या मराठीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, मराठी व्याकरणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, आता तुम्हाला विजय धनुष्यमध्ये मराठी ही कन्सेप्ट नाही आहे, तर तुम्हाला मराठीसाठी एक छोटासा एक्स्ट्रा बॅच तुमची आपल्या ॲपवरती येईल. साधारणतः 15-20 तारखेपासून येईल. आता मराठीसाठी 2 जण शिकवणार आहेत आपल्याकडे. एक मराठीसाठी वृषाली हुंडराव मॅडम, ठीक आहे, तर ते तुम्हाला MPSC आणि राज्यसेवा या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कव्हर करतील. आणि दुसरे आहेत डिपार्टमेंटलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, डिपार्टमेंट PSI साठी असलेले प्रदीप बोधले सर. तसं तर सगळ्यांसाठीच आहेत, परंतु पर्टिक्युलरली माझी त्यांची जुनी दोस्ती आहे अगदी 2017 पासून. आम्ही दोघं एकत्र आहोत, मित्र आहोत. तानायसे काही दिवसांपूर्वी माझ्या पोलीस खात्यातल्या लोकांनी मला रिक्वेस्ट केली होती की सर त्यांना या ठिकाणी घेऊन या, कारण की मी पोलीस डिपार्टमेंटसाठी सुद्धा बॅच लॉन्च केलेली आहे. तर माझ्याकडनं फक्त GS कव्हर होतो, मराठी आणि इंग्रजीसाठी शिक्षक आपल्या प्लॅटफॉर्मवरती नाही आहेत. तर मग त्यासाठी ती जी खंत आहे ती भरून काढण्यासाठी की आगामी काळात तुमचा सुद्धा पुढे जाऊन तुम्हाला जर असं वाटलं की चला आता आपला GS डन आहे, आता आपण मराठीचं लेक्चर करावं, तर तुम्ही कधीही केव्हाही तुम्ही मराठीचा कंटेंट त्या ठिकाणी कव्हर करू शकता, मराठी घेऊ शकता. तर ह्याच्यासाठी सध्या तरी मराठीसाठी एक चांगले शिक्षक तुमच्यासाठी आम्ही आणलेले आहेत, बरोबर. कधी पण तुम्ही ओके त्यांच्याबरोबर त्यांचे लेक्चर्स तुम्ही करू शकता. आणि एकाच ॲपवरती असल्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे फिरायची गरज नाही पडणार. आता इंग्रजीसाठी पण लवकरच आमचा प्रयत्न चालू आहे. असो ते होईलच. म्हणजे आता तुमचं असं झालेलं आहे की तुमचं प्री मेन्स सगळं तुम्हाला आता किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरतीच सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळे इकडे तिकडे फिराफिरी करायची गरज नाही. आणि तुम्हाला मी क्लिअरली सांगेल की जसं विजय धनुष्य बॅच तुमची प्री आणि मेन्सची आहे GS ओरिएंटेड, जी तुम्हाला फक्त 4.5 म्हणते 2,500 भेटली, बरोबर. तर तुम्हाला पुढे जाऊन मराठी जरी व्याकरण आलं आपल्या प्लॅटफॉर्मवरती तरी ते तुम्हाला 1-1.5 हजारापेक्षा जास्त काय दिलं जाणार नाही आहे, ते कमीच राहील. कारण की मी सरांबरोबर बोलताना याच गोष्टी बोललेलो आहे की आपल्याला अफोर्डेबल प्राईजमध्ये विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी द्यायच्यात. इंग्रजीच्या शिक्षकांचं सुद्धा तसंच आम्ही सेटअप करायचा प्रयत्न करतोय. 2-3 जणांबरोबर बोलणं चालू आहे. जर ते आले तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण 2025 मध्ये, जो की आपण वादा केलाच होता विद्यार्थ्यांना की 2025 मध्ये सगळा सिलेबस आपला कव्हर करायचा आहे. आणि या सगळ्या सिलेबस बरोबर, म्हणजे तो डिपार्टमेंटलचा असो किंवा मग तो तुमचा असो, त्यांना सुद्धा डिपार्टमेंटला 50 मार्काचं GS आहे, 25-25 मार्काचं मराठी इंग्लिश आहे. तुम्हाला मुख्य परीक्षेला मराठी इंग्लिश आहे, त्यांचं पूर्व परीक्षेलाच मराठी इंग्लिश आहे. मराठी कधी बदलणार नाही, भूगोल कधी बदलणार नाही, सगळ्या गोष्टी जशाच्या तशाच आहेत, फक्त परीक्षा वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं तुम्हाला आता एक चांगले शिक्षक वर्ग या ठिकाणी कव्हर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा याच्यासाठी 15-20 हजार रुपये खर्च करायची गरज नाही आहे पोरांनो, खरं सांगतो. आणि म्हणूनच आम्हाला ही एज्युकेशन सिस्टमच थोडीशी चेंज करायचा होता. आणि म्हणूनच किरण गुरुजीचा पण जन्म झाला आहे. किरण गुरुजी प्लॅटफॉर्म ह्याच विचारसरणीतनं आलेला आहे. आणायचे तुम्हाला जे कंटेंट मी सध्या देतो या बॅचमधनं, विजय धनुष्यची बॅच असो किंवा डिपार्टमेंटल PSIची बॅच असो, हे जे कंटेंट आहेत हे कंटेंट कृपया करून व्यवस्थितपणे लिहून घ्यावे. ठीक आहे, कृपया करून लेक्चर्स लिहून घ्यावेत, एवढी फक्त मी नम्र विनंती करतो. कारण की
जे कोणी ऑफलाईन लेक्चर पाहतायत त्यांना आणखी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की कृपया करून स्पीडमध्ये लेक्चर कंप्लीट करण्याच्या नादात पाहू नका. लेक्चर जेवढे तुम्ही स्लोली पाहाल तेवढं तुम्हाला लवकर समजतील. तुम्ही फास्ट लेक्चर जर बघितले तर ते 3 तासाचा पिक्चर अर्ध्या तासात बघितल्यासारखा होईल. ठीक आहे, 3 तासाचा पिक्चर अर्ध्या तासात बघितल्यासारखा होईल किंवा 15 मिनिटात बघितल्यासारखा आहे. मग त्यापेक्षा पिक्चरच बघू नका ना, तुम्ही फक्त स्टोरी ऐका, झाला पिक्चर बघितल्यासारखाच वाटेल. चला तर ही बाजू आपण कंप्लीट करूया आणि पुढे येऊ महाराष्ट्राच्या भूगर्भीय संरचनेमध्ये. तर कायम लक्षात ठेवा की आपल्या पृथ्वीवरती एक जिओलॉजिकल स्केल तयार झाली होती. काय तयार झाली होती? तर जिओलॉजिकल स्केल तयार केली होती लोकांनी. ही जिओलॉजिकल स्केल जी होती ती केली होती युरेनियमच्या डेटिंग सिस्टीमवर. युरेनियम डेटिंग नावाचा एक प्रकार असतो. ज्या युरेनियम डेटिंग मधून तुम्हाला खडकाचा काळ समजतो किंवा खडकाचं वय समजतं. लिहून घ्या. जर आपण एखाद्या खडकाला बाहेर काढलं जमिनीतून आणि त्या खडकाला बाहेर काढून जर आपण त्याची डेटिंग केली, त्याचा काळ बघितला, तर आपल्याला असं आढळलं की प्रत्येक ठिकाणी एकसारख्या वयाचा खडक नाहीये. म्हणजेच काय? तर आज आपला पठार, आज इथं अरबी समुद्र आहे, इथं कोकणाचा प्रदेश आहे, इथं सह्याद्री आहे, इकडं पठार आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी कोकण आहे, या ठिकाणी सह्याद्री आहे, या ठिकाणी पठार आहे. थोडा फॉन्ट मोठा घेतो. ठीक आहे, कोकण, सह्याद्री आणि पठार. तुम्ही हेच जर पठाराच्या पूर्वेकडे गेले, पठाराच्या पूर्वेकडे गेले तर पठाराच्या पूर्वेकडे तुम्हाला अशी वेगवेगळ्या प्रकारची खडकं वरती आलेली दिसतील. वेगवेगळ्या प्रकारची खडकं तुम्हाला वरती आलेली दिसतील. इथे एकसारखी खडकं नाही आहेत. विदर्भामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची खडकं आहेत. कधी कडप्पाच वरती आलाय, तर कधी विंध्यच वरती आलाय, कधी धारवाडच वरती आलाय, कधी आर्कियनच वरती आलाय. मग माणसानं काय केलं? माणसाने कोकणातल्या खडकाचं वय काढलं. तर कोकणातल्या खडकाचं वय जे आहे ना, साधारणतः एक बेसॉल्ट आणि जांब्यापासून तयार झालेला त्या कोकणाचा खडकाचा पॅटर्न त्याला दिसला आणि त्याला असं वाटलं की हा हे 7-8 करोड वर्षापूर्वी तयार झालेले खडक आहेत. मग त्यानंतर त्याने सह्याद्रीच्या पठाराचं वय काढलं. मग बेसॉल्टिक पठाराचा हा भाग बघितला त्याने, सह्याद्री आणि पठाराच्या भागाचा. तर तिथे त्याला बेसॉल्ट सापडला आणि या बेसॉल्टचं जे काही वय आहे ते सुद्धा जवळपास 6 ते 7 करोड वर्षापूर्वीच्या आसपास सापडलं. आणि जे पुढं विदर्भात आला आणि विदर्भात त्याला ज्यावेळेस आर्कियन खडक सापडला, काय सापडला? आर्कियन खडक. आर्कियन खडक सापडल्यावर त्याच्या डोक्याचं केसच वरती उभं राहिलं. आर्कियन खडकाचं वयच डायरेक्ट त्याला किती दिसलं? आर्कियन खडकाचं वय डायरेक्ट 350, एकदम 450 करोड वर्ष. ते कन्फ्युजच झाला, अरे असं कसं काय? हा बेसॉल्ट खडक 7 कोटी वर्षाचा, ठीक आहे, या बेसॉल्ट खडकाचा 7 कोटी वर्षाचा किंवा 3 कोटी वर्षाचा, 3 कोटी ते 7 कोटी वर्षापर्यंत हा बनला. आणि त्याच्या विदर्भाच्या बाजूला आर्कियन खडक डायरेक्ट 450 करोड वर्षाचा. 450 करोड वर्षापासून तर साधारणतः 450 करोड वर्षापासून तर साधारणतः 57 कोटी वर्षापर्यंत, 57 कोटी वर्षापर्यंत आपल्या पठाराचा खालचा पाया तयार झालाय. पोरहो, लक्षात ठेवा, आपल्या पठाराचा खालचा पाया तयार झालाय. मग हे पैदा झाले बेसॉल्ट, मग हे पैदा झाले डेक्कन ट्रॅप. आधी काय तयार झालं? आधी पठाराचा पाया तयार झाला. म्हणजे आपला बेसॉल्ट जो आहे, आपल्या पायाखालचा बेसॉल्ट, हा बेसॉल्ट पार अगदी खालपर्यंत नाही आहे. हा बेसॉल्ट काही भागापर्यंत आहे. हे कधी कळलं? ज्यावेळेस आपण युरेनियम डेटिंग केलं खडकांचं विदर्भातल्या. कारण की इथं काळा कुळकुळीत खडक सापडतोय, इकडं पिवळा खडक सापडतोय. आता इथं माझ्याकडे दगडी नाही आहेत सध्या, गाडीमध्ये आहेत. ते लई मोठी मोठी दगडी गाडीत ठेवलेली, ती वरती अजून आणली नाहीत मी. आता माझी एक सवय, मी ज्या ज्या ठिकाणी जातो इथं विदर्भात खूप भारी भारी दगड आहेत. मग मला ते दगड सापडले एखाद्या ठिकाणचं तर ते दगड आणायचा, ठेवायचा गाडीत, घरी घेऊन यायचा. आता घरी घेऊन यायला जरा विसरतो वरती आणायला, कारण की दगड मोठे आहेत असे, घरात आणून कुठून ठेवायचे. समजा एखादा आलं कोणी विद्यार्थी तर ते काय म्हणलं, सराला दगडी गोळा करायची सवय दिसते बरं. हां सराला दगडी गोळा करायची सवय, असं नको व्हायला ना. म्हणून माझा प्रयत्न हाच असतोय की इकडे या विदर्भाच्या बाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात तर खडक सापडतात. आता हे खडक या ठिकाणापासून म्हणजे 450 कोटी वर्षापूर्वी जे खडक तयार झाले, इथून इथपर्यंत जे काही खडक आहे
हे खडक मग कोणते आणि कसे तयार झाले? मग ह्या गोष्टी माणसाला चेक करायच्या होत्या. मग ह्या गोष्टी माणसाला चेक करण्यासाठी त्याने काही काळ, त्याला त्याला असं आपण म्हणू शकतो जिओलॉजिकल टाइम स्केल. ओके, त्याला एक भूगर्भीय त्याला भूगर्भीय काळ पट्टी, भूगर्भीय काळपट्टी म्हणतात त्याला, किंवा वेळपट्टी. भूगर्भीय काळ किंवा भूगर्भीय वेळ अशी एक पट्टी या ठिकाणी तयार झाली. आणि ही जी भूगर्भीय काळ किंवा भूगर्भीय पट्टी जी होती, या भूगर्भीय काळ किंवा भूगर्भीय पट्टीमधून सगळ्यात पहिले जे आले ते आले इवॉन. काय आले? तर इवॉन. लक्षात आलं? काय तयार झाले? इवॉन. इवॉन लिहून घ्या, इऑन. इवॉनच लिहा. आता ह्याला तुम्ही मराठी शब्द नका शोधत बसू. इवॉन सोपा शब्द आहे, लक्षात येतं. लिहिलं? तर आपल्या टाइम स्केलमध्ये सर्वात मोठं एकक म्हणजे इवॉन. मग आपल्या टाइम स्केलला, आपल्या पृथ्वीच्या खडकाच्या रचनेला जर बघितलं तर याला 2 इवॉनमध्ये डिवाइड केलं जातं. 2 इवॉन. त्यातलं पहिलं आहे प्री कॅम्ब्रियन. प्री कॅम्ब्रियन इवॉन. आणि दुसरं आहे ओके फॅनरोझोइक. फॅनरोझोइक इवॉन. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या निर्मितीपासून तर 57 कोटी वर्षापर्यंतचा जो काळ आहे त्याला म्हणलं जातं प्री कॅम्ब्रियन इवॉन. म्हणजे हे जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे ही सगळी आपली ए मध्ये म्हणजे प्री कॅम्ब्रियन इवॉन मध्ये झाली. ठीक आहे, लक्षात? आणि साधारणतः 57 कोटी वर्ष ते 54 कोटी वर्ष, काही पुस्तकात 54 कोटी वर्षाचं पण येईल. तर 54 कोटी वर्षापासून तर आतापर्यंत जे तुम्हाला जे दिसेल ते दिसेल बी मध्ये तुम्हाला. तर बीला काय म्हणलं जातं? पॅनरोझोइक इवॉन. तर हे पॉइंट लक्षात ठेवा आणि ही डायग्राम लक्षात ठेवा. डायग्राम काढली की थंब द्या. ठीक आहे, डायग्राम काढली की लगेच मला थंब द्या. आता तुम्ही म्हणत असाल की सर एवढं डिटेल शिकायचं का? तर हो बाबांनो, एवढं डिटेल तुम्हाला आहे. ठीक आहे, क्लिअर आहे? फिरोज सर लक्षात येते का? झालं की लगेच थंब द्यायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे जी खडक रचना तयार झाली ही खडक रचना 2 इवॉन मध्ये तयार झाली. आणि बऱ्याचशा लोकांना माहितीच नसते इवॉन हा पण प्रकार आहे म्हणून. म्हणजे आपल्या पृथ्वीवर जे खडक रचना बनली त्या खडक रचनेचा 88% इतिहास जो आहे, 88% इतिहास हा गाडला गेलेला आहे आपल्या महाराष्ट्रात. कुणाच्या खाली गाडला गेलाय? तर हा बेसॉल्टिक पठाराच्या खाली गाडला गेलाय. हा काय झालाय? तर बेसॉल्टिक पठाराच्या खाली आणि ह्या बाकीच्या इतर गोष्टींच्या खाली गाडला गेलेला आहे. तर अशी अवस्था आहे बरं का आपल्या देशाची, आपल्या जमिनीची. लक्षात? जेव्हा हे खडक होते ना तेव्हा आपल्या पृथ्वीवर कसल्याही प्रकारची सजीव सृष्टी नव्हती. आपल्या पृथ्वीवर प्राणी नव्हते, आपल्या पृथ्वीवर वनस्पती नव्हते, आपल्या पृथ्वीवर काही भेंड नव्हतं. आपल्या पृथ्वीवर फक्त बर्फ, पाणी, जमीन एवढंच होतं. याच्या व्यतिरिक्त काहीही नव्हतं. कुठलाही सृष्ट जीव म्हणजे एक साधारणतः पेशीचा सुद्धा जन्म झाला नव्हता.
आपण म्हणतो ना की समुद्रातून जीव तयार झाले, पाण्यातून जीव तयार झाले, तर पाण्यातून जीव तयार होणारा तो पहिला जीव सुद्धा अस्तित्वात नव्हता या काळापर्यंत, काही नव्हतं. ठीक आहे, काहीही नव्हतं. हा जो फॅनोरोझोईक हा जो फॅनेरोझोईक इवॉन आहे, हा इवॉन जर तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल एक क्लू मध्ये एखाद्या पॉइंट मध्ये, एवढंच लक्षात ठेवा की ह्याच्यात जीवसृष्टी आली, त्यामध्ये जीवसृष्टी आली. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, जीवसृष्टी याच्यात आली, तर विषय संपला. फॅनेरोझोईक हा काळ महत्वाचा आहे. आता ह्याच्यातल्या खूप डिटेल गोष्टी तुम्हाला येणार नाहीत, फक्त एवढंच लक्षात ठेवा की कुठल्या काळामध्ये काय झालं. आणि जर तुम्ही असा प्रयत्न केला ना, ओके, की बस की आता आपल्याला खोलात घुसायचं, तर फक्त एवढं लक्षात ठेवा, हा प्री कॅम्ब्रियन पिरियड सगळ्यात महत्वाचा आहे. हा प्री कॅम्ब्रियन पिरियड सर्वात महत्वाचा आहे. हाच आहे आपल्या महाराष्ट्राचा पाया. आणि हा जो आहे, ओके, हा जो आहे फॅनेरोझोईक, ठीक आहे, या फॅनेरोझोईकला नंतर परत डिवाइड करण्यात आला. म्हणजे या फॅनेरोझोईकचे परत उपपार्ट करण्यात आले. त्याला इवॉन नाही म्हणत, तर त्याला काय म्हणलं, त्याला म्हणलं झालं इवॉनच्या नंतर आला इरा. कधी कधी तुम्ही हे शब्द पुस्तकात किंवा PYQ मध्ये ऐकले असतील बघा. ओके, मेसोझोईक इरा, ठीक आहे, पॅलिओझोईक इरा, सेनोझोईक इरा, असे काही इरा या ठिकाणी येतात. हा लक्षात, रिफ्रेश करा, रेंजमध्ये या, काही इश्यू येत नाही. ठीक आहे, तर आता जेव्हा हे इवॉन होता मोठा, कोणता इवॉन, तर फॅनेरोझोईक इरा जो होता, सॉरी इवॉन जो होता, हा इवॉन, या फॅनेरोझोईक इवॉन मध्ये काळ किती होता, तर 54, काही पुस्तकात 57 कोटी वर्षापासून तर आता MPSCच्या पोरांपर्यंत, आपल्या KG क्लासपर्यंत. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, म्हणजे आजच्या दिवसापर्यंत. आता आपल्याला इथून 54 ते 57 कोटी वर्षापासून इथं आपली जमीन कशी बनली ना, ते ह्या इवॉन मध्ये जे डिवायडेशन झालं ते झालं इरामध्ये. कशात झालं, इरा, इवॉन इरा. लक्षात ठेवायला सोपं आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे, काही अडचण येत नाहीत. फक्त लक्षात ठेवायचं की 57 कोटी वर्षापासून ते इथपर्यंतचा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा. ठीक आहे, या काळापासून काय तयार झालं, या काळापासून सगळ्यात पहिले, ठीक आहे, या काळापासून इथं डायनासॉर बिनासॉर काही नव्हतं बरं का, काहीच नव्हतं. या 57 ते 54 कोटी वर्षाच्या आधी काहीच नव्हतं, लक्षात ठेवा. म्हणून त्याला प्री कॅम्ब्रियन एरिया म्हणतात. प्री कॅम्ब्रियन म्हणजे कॅम्ब्रियनच्या आधीचा. आणि मग आलं कॅम्ब्रियन. याची सुरुवात कुठून झाली, कॅम्ब्रियन. हा होय तो कॅम्ब्रियन. लक्षात आलं, नाव लक्षात ठेवा फक्त, बाकी काय नाही. मला वाटतं की हे तुम्हाला स्पेशली डिपार्टमेंटच्या लोकांचं अगदी डोक्याचं बजवतं हे शिकत असताना, पण मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत शिकून समजून सांगतोय की बाबांनो, आपली जी महाराष्ट्राची जी जमीन आहे, ही महाराष्ट्राची जमिनीचा खालचा जो पाया आहे, हा पाया बेसॉल्टनं बनलेला नाहीये. बेसॉल्टनं वरचा थर बनलेला आहे, खालचा थर वेगळा आहे. जसा केक असतो ना, केकच्या वरती कशी क्रीम असते फक्त, असते का नाही, मग क्रीमच्या खाली कसं असते, एक एक लेअर असते, त्या कशाची असते, केकच्या आत काय असते मला पण नाही माहिती, काय म्हणते त्याला, ब्रेड की काहीतरी म्हणते. ठीक आहे, केकच्या आतमध्ये जसं ते ब्रेड असते का, ते काय असते काहीतरी, ओके, क्रीम सारखं नसते ते, पण त्या केकच्या खाली जसा जसा असा एक थर असतोय, तसा तसा, ठीक आहे, तसा तसा आपल्या पृथ्वीच्या खाली सुद्धा काहीतरी भाग आहे. पृथ्वीच्या खाली सुद्धा खडक आहेत. तर त्या ब्रेड सारखे जसे थर आहेत, तसे पण पृथ्वीच्या खाली असे खडकांचे थर आहेत. तर त्यात सगळ्यात पहिले 2 थर सांगितले मी तुम्हाला. पहिला जो खालचा थर आहे सगळ्यात आधी, तो प्री कॅम्ब्रियन इवॉनचा आहे. आणि 57 ते 54 कोटी वर्षापासून ते 0 म्हणजे आत्ताच्या काळापर्यंत जो थर आहे त्याला म्हणलं जातं फॅनेरोझोईक. ओके, काय म्हणतात, फॅनेरोझोईक.
झोईक काळ म्हणतात. मग आता ह्या फॅनरोझोईक काळामध्ये 3 इरा खूप महत्वाचे आहेत. या 3 इरांची नावं लक्षात ठेवायची. ठीक आहे, या 3 इरांची नावं लक्षात ठेवायची. कोणती इरा? तर याच्यामध्ये आहे पहिला इरा पॅलिओझोईक. ठीक आहे, पॅलिओझोईक इरा. तर ह्याला पॅले म्हणून चलत चला, पाले. भिंतीवर असते ना पाल, तशी पाल लक्षात ठेवा. ठीक आहे, पाल लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? पाल लक्षात ठेवा. कारण की याच पॅलिओझोईक कालखंडामध्ये आपल्याकडे दगडी कोळसा तयार झाला. ठीक आहे, आपल्याकडे काय तयार झाला? दगडी कोळसा तयार झाला. याच लेखामध्ये कार्बोनिफेरस कालखंड आहे. आपल्या विदर्भात सापडतो ना दगडी कोळसा? सापडतो की नाही? आता पुण्याच्या साईडला सापडेल का? नाही सापडत. कारण की पुण्याच्या बाजूला जो खडक आहे ना बाबांनो, तो बेसॉल्टचा आहे. विदर्भाच्या बाजूला जो खडक आहे सापडला, तो सापडला कार्बोनिफेरस. नावातच कार्बोनी आहे ना, नावातच कार्बन आहे. तर पालेमध्ये लक्षात ठेवायचं, पॅलिओझोईक मध्ये कार्बोनिफेरस. पालेमध्ये लक्षात ठेवायचं पर्मियन. याच पर्मियन कालखंडामध्ये आपला जो भारत आहे, हा भारत काय झाला? भारत म्हणण्यापेक्षा तुटातुट झाली. उत्तरेकडे अंगार लँड झालं, दक्षिणेकडे गोंडवाना लँड झालं. या पर्मियन कालखंडातच तुटातूट झाली पॅन्जियाची. आता कधी पॅन्जिया वगैरे नाव नसेल ऐकलं तर जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ, ते तसंही पुढे तुम्हाला इंडियामध्ये शिकायचंच आहे. पण आता सध्या लक्षात ठेवा की इवॉन नंतर आला इरा. इरामध्ये सगळ्यात पहिला पाल. काय? पाल. पाल म्हणजे पाले, पॅलिओझोईक. या पॅलिओझोईक मध्ये आपल्याकडे कार्बोनिफेरसचा छोटासा पिरियड आहे. ओके, त्याला काय म्हणलं जातं? कार्बोनिफेरस पिरियड. आणि या कार्बोनिफेरस पिरियड मध्येच आपल्याकडे काय झाला? गोंडवाना खडक तयार झाला. आपण म्हणतो ना गोंडवाना गोंडवाना गोंडवाना, तर हाच कार्बोनिफेरसचा काळ होता ज्याच्यात आपला गोंडवाना तयार झाला. समजलं का? ठीक आहे. आणि पॅलेरोझोईक कालखंडाच्या खाली जो होता प्री कॅम्ब्रियन, या प्री कॅम्ब्रियन इरामध्ये जे खडक तयार झाले, सगळ्यात पहिला खडक तयार झाला आर्कियन खडक. त्यानंतर खडक तयार झाला धारवाड खडक. आर्कियन खडक, त्याच्यानंतरचा खडक तयार झाला धारवाड खडक. त्यानंतरचा खडक तयार झाला कडप्पा. आणि त्यानंतरचा खडक तयार झाला विंध्य खडक. ठीक आहे, त्यानंतरचा खडक तयार झाला विंध्य खडक. मधल्या ठिकाणी आणखी एक खडक झाला द्रविडियन खडक, पण तो काही आपल्याकडे सापडत नाही. आर्कियन, धारवाड, कडप्पा, विंध्य. आर्कियन, धारवाड, कडप्पा आणि विंध्य. हे खडक आर्कियन, धारवाड, कडप्पा, विंध्य कशात तयार झाले पोरांनो? प्री कॅम्ब्रियन काळातले झाले. हे अतिप्राचीन. याच्यानंतर हा तयार झाला, याच्यानंतर हा तयार झाला, याच्यानंतर हा तयार झाला. हा जेव्हा तयार झाला, हे चार जेव्हा तयार झाले ना, हे चार जेव्हा तयार होत होते तेव्हा आपल्या पृथ्वीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी होत्या. आणि त्यानंतर सगळं शांत झालं. काही काळ पूर्ण पृथ्वी शांत होती. मग या शांततेच्या काळामध्ये पृथ्वीवरती मग हळूहळू वनस्पती आल्या, वनस्पती उगवल्या, प्राणी तयार व्हायला लागले. मग वनस्पती आणि प्राणी जीवन जिथं आलं त्याला म्हणलं जातं कॅम्ब्रियन. आणि या कॅम्ब्रियनच्या नंतरच्या काळामध्ये कार्बोनिफेरस आलं. मग कार्बोनिफेरस नंतर मग पुढं गोंडवाना खडक तयार झाला. आणि मग आला दुसरा इरा, ब इरा. आता हा जसा पॅलिओझोईक झाला तसा लगेच मेसोझोईक स्टार्ट झाला. मेसो काय तर झोईक, मेसोझोईक.
मेसोझोईक काळखंडामध्ये किती किती लोकांनी डायनासोर ऐकलेत की डायनासोर नावाचा एक प्राणी आपल्याकडे होता. तर डायनासोर्सची उत्पत्ती या ठिकाणी झाली. याच्यामध्ये ट्रियासिक आणि ज्युरॅसिक कालखंडाची निर्मिती झाली. थोडंसं नीट लक्षात ठेवा. ज्युरॅसिक पार्क पिक्चर बघितलं असेल लहानपणापासून कधीतरी, आता बघितला ना. तर ही ज्युरॅसिक आणि ट्रियासिक कालखंडाची निर्मिती झाली आणि पृथ्वीवरती एकदम अकराळ विक्राळ असे एकमेकांचा जीव घेणारे आणि खूप भयंकर वाढणारे आणि खूप हायटेड असलेले मांसभक्षी, शाकाहारी सुद्धा आणि मांसाहारी सुद्धा प्राणी तयार झाले. ना तेव्हा वाघ होता, ना तेव्हा सिंह होता, ना कुणीच होतं, कुणीच नव्हतं. हे वाघ सिंह हे आता पैदा झाले. आधीच्या काळामध्ये डायनासोर होते, पण डायनासोरच्या काळात मगरी असायच्या. ते मगरी तेव्हापासून आतापर्यंत जिवंत आहेत. झुरळ तेव्हापासून आतापर्यंत जिवंत आहे. हे झुरळ, मगर हे जे प्राणी आहेत ना, हे सगळेचे सगळे प्राणी, साप वगैरे हे सगळे जुन्या काळापासून आतापर्यंत जिवंत आहेत. हे प्राचीन प्राणी आहेत एकदम. तर असो, मेसोझोईक. पॅलिओझोईक मध्ये दगडी कोळसा तयार झाला. मेसोझोईक मध्ये ज्युरॅसिक ट्रियासिक तयार झालं. ठीक आहे, ज्युरॅसिक ट्रियासिक तयार झालं. आणि जेव्हा ठीक आहे क्रेटॅशियस काळखंड आला मेसोझोईकचा, क्रेटॅशियस, या क्रेटॅशियस काळखंडामध्ये आपला डेक्कन ट्रॅप तयार झाला. आप समजे, अभी इधर आओ. पहिलं काय तयार झाला? आर्कियन. आर्कियन नंतर धारवाड, धारवाड नंतर कडप्पा, कडप्पा नंतर विंध्य. या विंध्यपर्यंत आपल्या पृथ्वीवर एक झाडही नव्हतं. साधं सिंपल एक झाडही नव्हतं. मग तयार झाला पॅलिओझोईक काळखंड. म्हणजे फेनोरोझोईक इवॉनमध्ये पॅलिओझोईक काळखंड तयार झाला, ज्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट होता कॅम्ब्रियन. आणि या कॅम्ब्रियनमध्ये मग सूक्ष्मजीव व झाडं तयार झाली. सूक्ष्मजीव आणि झाडं तयार व्हायला लागली. लक्षात घ्या, इथून सुरुवात झाली. मग ही झाडं, सूक्ष्मजीव होत 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 कार्बोनिफेरस काळखंडाचा पिरियड आला. आणि ह्या कार्बोनिफेरस काळखंडाच्या पिरियड मध्ये आपल्याकडं गोंडवाना खडक तयार झाला. त्या काळात गोंडवाना खडक जेव्हा तयार झाला त्यावेळेस काही प्राणी वगैरे तयार झाले होते. मग त्याच्यानंतर काय झालं? मेसोझोईक काळखंड आला. मेसोझोईक म्हणजे जीवन, म्हणजे सर्व चराचरात जीवन यायला लागलं. चराचरात म्हणजे अवकाशातही जीवन, जमिनीवरही जीवन, पाण्याच्या आतही जीवन, सगळीकडे जीवन तयार झालं. मोठ्या प्रमाणात झाडं तयार झाली. अशी मोठी मोठी झाडं तयार झाली की त्या झाडांच्या सोबत मोठे मोठे प्राणी पण तयार झाले, मोठे मोठे पक्षी तयार झाले. मग हे ट्रियासिक आणि ज्युरॅसिक काळखंड मोठ्या प्रमाणात तयार झाला. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या पृथ्वीवरती एक अशा उल्का पडली. आपल्या पृथ्वीवरती अशी एक उल्का पडली जी ती नव्हती पडायला पाहिजे, पण पडली. आता 65 मिलियन म्हणजे साधारणतः 6.5 करोड वर्षापूर्वी, 6.5 करोड वर्षापूर्वी एक उल्का पडली, अशनी पडली आणि मोठ्या प्रमाणात एक प्रलय तयार झाला. त्या प्रलयमध्ये डायनासॉर्सचा नामो निशान गायब झालं. सगळे डायनासॉर मरून गेले. आणि सगळे डायनासॉर मरून गेल्यानंतर त्या डायनासॉरच्या आसमधले असलेली जी हाडं होती, ही हाडं आपल्या पृथ्वीत गाडली गेली किंवा जमिनीत गाडली गेली. जेव्हा ही हाडं जमिनीत गाडली गेली तेव्हा आपल्या जमिनीत एक नवीन खडक तयार झाला, त्याला म्हणतात चुनखडक. म्हणजे आता जे लोक चुना वापरतात ना, तो चुनखडक, तो चुना तिथून आलेला आहे. ती हाडं आहेत गाडली गेलेली एके काळातली. ती हाडं जमिनीत गाडून त्याचा चुनखडक तयार झाला, त्याचा चुना तयार केला झाला आणि ते चुना मळायला वापरतात. कळलं का आशिष? तर चुनखडकाचा भाग काय झाला? तयार झाला. मग आता चुनखडकाचा भाग तयार झाला, या चुनखडकाच्या भागाबरोबर क्रेटॅशियस काळखंड तयार झाला, म्हणजेच डेक्कन ट्रॅप तयार झाला. क्रेटॅशियस काळखंडात चुनखडक आणि चुनखडकासोबत सोबत बेसॉल्ट खडक
काही ठिकाणी बनत होता. म्हणून बेसॉल्ट मध्ये चुना असतो. म्हणून बेसॉल्ट मध्ये काय राहतो? चुना राहतो. लक्षात आलंय सगळं? आता मेसोझोईक काळखंडानंतर ट्रियासिक, ज्युरॅसिक, क्रेटेशियस काळखंड. क्रेटेशियस काळखंडात आपला डेक्कन तयार झालेला आहे. मग डेक्कन काळखंडात किंवा डेक्कन काळखंडानंतर पॅलेरोझोईक काळखंडाच्या एरियात परत तिसरा एक अ, ब आणि एक क, याला आपण आधुनिक म्हणू किंवा आताचा म्हणू, हा जो झाला त्याला सेनोझोईक म्हणतात. सेनोझोईक. लक्षात घ्या, पाले, मेसो, सेनो, पी एम सी. PMC लक्षात ठेवा. ठीक आहे, PMC. पाले, मेसो, सेनो. सेनोझोईक कालखंडामध्ये दोन गोष्टी झाल्या. 65 मिलियन इयर्स पूर्वी जेव्हा क्रेटेशियस किंवा डेक्कन ट्रॅप बनत होते तेव्हा आपल्या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात उल्कापात झाला असावा आणि सेनोझोईक काळखंडाची निर्मिती झाली. सेनोझोईक काळखंडात परत दोन घटक पडतात. याला म्हणलं जातं टर्शरी आणि टर्शरी काळखंडानंतर येतो काय? तर क्वाटर्नरी. तर टर्शरी काळखंडात आपला हिमालय तयार झाला आणि क्वाटर्नरी काळखंडात आपलं भारतीय मैदान तयार झालं. भारतीय मैदानी तयार झालं. मग सगळ्यात यंग कोण? हिमालय की भारतीय मैदान? सर्वात तरुण कोण? हिमालय की भारतीय मैदान? अमित, आशिष, कोण सर्वात पहिले तयार झालं? सगळ्यात शेवटी तयार झालं भारतीय मैदान. काय तयार झालं? भारतीय मैदान. लक्षात, हिमालय तयार झालेला नाहीये सगळ्यात शेवटी, भारतीय मैदान तयार झालाय. त्यामुळे कधी चुकी करायची नाही. नाही तर आपण काय म्हणतो, नाही नाही ते ओली पर्वत आहे हिमालय, सर्वात युवा पर्वत. हा ठीक आहे, तो पर्वत युवा आहे, पण जर आपल्याला प्राकृतिक विभाग बघायला सांगितला तर प्राकृतिक विभाग काय येईल? प्राकृतिक विभाग हा हिमालय येणार नाही, तर भारतीय मैदान येईल. आता याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं, आता एका स्लाइडवरती तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या की आर्कियन, धारवाड, कडप्पा, विंध्य. आर्कियन, धारवाड, कडप्पा, विंध्य. विंध्य नंतर आला गोंडवाना खडक, गोंडवाना खडकानंतर आला डेक्कन ट्रॅप, डेक्कन ट्रॅप नंतर आला हिमालयाचा स्तरित खडक. लक्षात घ्या, हिमालयाचा स्तरित खडक. आणि स्तरित खडकानंतर त्या स्तरित खडकाची झाली माती आणि बनलं भारतीय मैदान. आणि बनलं भारतीय मैदान. या दरम्यान एक पॉइंट लिहून ठेवा, आपल्या महाराष्ट्रात डेक्कन ट्रॅप नंतर, आपल्या महाराष्ट्रात डेक्कन ट्रॅप नंतर जांबा खडक तयार झाला, हे विसरायचं नाही. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जो डेक्कन प्लॅटू क्रिएट झाला, जो बेसॉल्ट खडक तयार झाला, काळा पाषाण तयार झाला, या काळा पाषाणावर अभिक्रिया होऊन जांबा खडक तयार झाला. आता लक्षात आलं चेतन? सगळा पिक्चर क्लिअर झाला हा? तर ही आहे तुमच्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दोघांच्या तुलनेत भूगर्भीय संरचना. ठीक आहे, मग आता आपल्या महाराष्ट्राची जी भूगर्भीय रचना आहे ती कुठून सुरू झाली? आता आपल्या महाराष्ट्रात काय दिसते भूगर्भीय रचनेनुसार? जर असं विचारलं की महाराष्ट्राचे भूगर्भीय विभाग किती, तर मित्रांनो ते विभाग आहेत 3. त्यातला पहिला आहे कोकण, कोकण. त्यातला दुसरा आहे सह्याद्री आणि त्यातला तिसरा आहे पठार. आणि तुम्हाला मी फार दिवसांपूर्वी एक गोष्ट शिकवली होती की आपला पठार सुरुवातीला कसा होता? तर आपला पठार सुरुवातीला मोठा लांबलचक पठार होता. काय होता? मोठा लांबलचक एक असा पठार होता. ज्या पठाराचा पश्चिमेकडचा भाग तुटला आणि पश्चिमेकडचा भाग तुटल्यामुळं आपल्या या पठाराचं जे आहे ते काय झालं? तर निमज्जन झालं.
आणि बाकीचा पठार असा वरती राहील. ठीक आहे, बाकीचा पठार वरती झाला म्हणजे इथं काय झालं तर प्रस्तरभंग झालं, आणि प्रस्तरभंग झाल्यामुळं एक प्रस्तरभंगाचा भाग खाली गेला आणि या ठिकाणी एक असा ठोकळा पर्वत तयार झाला. जो ठोकळा पर्वत होता सह्याद्री. पण मला सांगा, हा पठार तर आधीच तयार झाला होता. इस पठार का तो नंबर पहले था, उसके बाद सह्याद्री का नंबर लगा और उसके बाद तिसरा क्या बना, कोकण बना. मग जर तुम्हाला कधी असं विचारलं पोरांनो की आपल्या महाराष्ट्राच्या भूगर्भाच्या इतिहासानुसार सर्वात पहिले काय बनलं, काय बनलं? समजलं का आता भूगोल कसं असते? बोला पटकन, कमेंट करा म्हणजे मला लक्षात येईल तुमचं ध्यान जागेवर आहे की तुम्ही तिकडे झोपलेत जेवून मस्तपैकी दिले ताणून. हा, व्हेरी गुड. पिक्चर क्लिअर झाला आता? आता कुणी विचारलं ना, कुणी असंच चालता चालता लायब्ररीतली जे पोरं असतात ना इकडे तिकडे बसलेली, ते असं बोलतात बघा कधी कधी गप्पा टप्पा इकडच्या तिकडच्या अभ्यासाव्यतिरिक्त मारतात, त्यांना असाच एक सहज प्रश्न विचारायचा, महाराष्ट्रात पहिलं काय बनलं आणि महाराष्ट्रातले भूशास्त्रीय विभाग किती, किंवा भूगर्भीय विभाग किंवा भूशास्त्रीय विभाग किती. बऱ्याचशा पोरांना माहिती नसते, पोर तुक्के मारते, पहिला कोकण बनला असेल, पहिला सह्याद्री झाला असेल, किंवा पठार माहिती असतं, पठारचा तुक्का माहिती असतो, पण तिकडे कोकण पहिला बनला की सह्याद्री पहिला बनला हे त्यांच्यात ते कन्फ्युज होऊन जातात. कारण की सह्याद्री हा प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेला आहे. कोकणाची सुद्धा निर्मिती प्रस्तरभंग पण जिजेमुळे तयार झालेली आहे. कोकणाची निर्मिती सुद्धा प्रस्तरभंग पण जिजेमुळे पण तयार झालेला आहे. चला, पॉइंट लक्षात आले आता? म्हणजे सगळ्यात पहिले काय तयार झाला, सगळ्यात पहिले काय झाला, पहिला तयार पठार. दुसरा काय तयार झाला, सह्याद्री. दुसरा काय तयार झाला, सह्याद्री. कुठेही असो, सह्याद्री बद्दल पण दोन मतप्रवाह आहेत. काही लोक असं म्हणतात सह्याद्री हा प्रस्तरभंगाचा आहे, पण तो कोकणात, ओके, तो कोकणात असताना किंवा आता जिथं आहे त्याचा प्रस्तरभंग कुठं झाला, आता सध्या जिथं आहे तिथं झाला. म्हणजे काही काही मतप्रवाह प्रस्तरभंगाशी असतात. सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे तो एक ठोकळा पर्वत बनला, ठोकळा पर्वत बनला आणि त्याचा कोकणातला भाग खाली सरकला, कोकणातील भाग अरबी समुद्रात सरकला. तर दुसरा पण एक मतप्रवाह आहे आणि तो दुसरा मतप्रवाह आहे कोणाचा, तर वॉरन हॅरिसन. वॉरन हॅरिसन नावाचा एक व्यक्ती आहे. आता तुम्हाला मी हे का लिहून देतोय, कारण की तुम्हाला मेन्सला कधी कधी असे किंवा प्रीला कधी कधी असे शास्त्रज्ञ येतात, आणि वॉरन हॅरिसनने सुद्धा आपल्या सह्याद्रीवरती आणि आपल्या पश्चिम घाटावरती खूप मोठं संशोधन केलेलं आहे. वॉरिसन, ओके, वॉरन हॅरिसन यांनी सांगितलं, वॉरन हॅरिसन यांनी सांगितलेलं होतं की जेव्हा भारत आफ्रिकेला संलग्न होता तेव्हा तो तुटला, म्हणजे साधारणतः 7 कोटी वर्षापूर्वी तो तिथून तुटला. तर मादागास्कर पासून तो प्रस्तरभंगामुळे वेगळा झाला. मादागास्कर पासून तो प्रस्तरभंगामुळे वेगळा झाला, त्यामुळं तो एक ठोकळा पर्वत आहे, पण त्याची कोकणातला भाग पाण्याखाली गेलाय असा सिद्धांत वॉरन हॅरिसन यांनी मांडला नाही. काही असो,
या दोन्ही थेअरीवरून आपल्याला एवढं लक्षात आलं, या दोन्ही थेअरीवरून आपल्याला एवढं लक्षात येते, काही असो सह्याद्री हा काय प्रस्तरभंगातून निर्माण झालेला आहे. प्रस्तरभंग म्हणजे, प्रस्तर म्हणजे जमीन, प्रस्तर म्हणजे काय तर जमीन, आणि त्याचा भंग पडला, त्याला भ्रंश पडला म्हणजे काय तुटणे. तर आता ही एक जमीन होती, ही एक काय होती अशी जमीन होती, ठीक आहे, समजलं का रंजल? एक जमीन होती, ह्या जमिनीवरती ताण पडून ही जमीन, या जमिनीवरती भंग पडला. तर प्रस्तर म्हणजे जमीन आणि भंग म्हणजे तुटणे, भ्रंश पडणे. तर एक मोठी तडा गेली, आणि तडा गेल्यामुळं आपला जो भारताचा पठार होता किंवा महाराष्ट्राच्या एरियातला जो पठार होता, त्याचा अरबी समुद्राच्या बाजूचा जो भाग आहे तो खाली खचला. जेव्हा प्रस्तरभंग होतो तेव्हा एक भाग खाली खचतो आणि एक भाग वर उचलला जातो. तर आपल्याकडे वर उचलला गेला का नाही माहिती नाही, ठीक आहे, वर उचलला गेला का नाही, खूप असा उंच उचलला गेलेला आहे वगैरे 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 असा नाही, पण एक थोडासा मानला जातो की हा जो भाग आहे थोडासा ह्या पठाराचा थोडासा वर उचलला गेलेला आहे, ठीक आहे, थोडासा काय गेलेला आहे तर वर उचलला गेलेला आहे असा मानलं जातो. काय काय पुस्तकात हे पण लिहिलेलं आहे. पण आपल्याला मेन मुद्दा आहे प्रस्तरभंगाचा. आता प्रस्तरभंगात काय होतं, हा भाग खाली गेल्यामुळे काय होतं की जो हा भाग आहे तो एकदम असा खाली उतरतो, ठीक आहे, हा भाग काय होतो तसा खाली उतरायला लागतो, खाली 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 उतरतो. आणि हा जो भाग आहे आपल्या सह्याद्रीचा, हा भाग काय होतो तसा वरतीच राहतो, राहायला वरती. काय झालं इथं, काय दिसतंय प्रज्वल, काय दिसतंय डायग्राम मध्ये, काय दिसतंय, एक भाग वरती राहिलाय आणि एक भाग खाली राहिलाय. सिंपल. म्हणजे आधी काय होतं, एक सपाट जमीन होती, पण त्याच्यामध्ये भ्रंश पडला, आणि भ्रंश पडल्यामुळे ओके हा काय राहिला वरती आला. तर हा वरती आला त्यामुळे टेक्निकली हा काय झाला, एक पर्वत झाला ना, इकडून उंच आणि इकडं मंद उतार, मंद उतार, या बाजूने एकदम उंच आणि पलीकडच्या बाजूने एकदम मंद उतार. आपला सह्याद्री असाच आहे. मग हा जो भाग खाली 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 चाललाय, मग त्या ठिकाणी काय झालं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समुद्राचं अतिक्रमण झालं. मग समुद्र असा इथं हळू आला, मग पुढं आला, मग पुढं आला, मग पुढे आला, आणि मग समुद्र डायरेक्ट इथं झाला. समुद्र पुढं पुढं का आला, कारण की हा खाली खाली गेला. जसा जसा हा खाली गेला तसा तसा हा समुद्र पुढं आला, आणि समुद्र आता इथपर्यंत आहे. समजलं? आता सगळा पिक्चर तुमच्या समोर क्लिअर झाला. डायग्राम काढून घ्या किंवा नंतर तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती मिळून जाईल. सगळं हे सगळं मटेरियल तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती मिळून जाईल. डायग्रामच्या बाबतीत टेन्शन घ्यायचं नाही, एकदम 3D डायग्राम तुम्हाला लेक्चरमध्ये चकाचक मिळतात, ठीक आहे. फक्त ते काढता तुम्हाला आले पाहिजे, हे हा प्रयत्न करा, नाहीतर डायग्रामच्या ऐवजी भलतंच काहीतरी काढाल. क्लिअर? कुणाला काय डाऊट? प्रज्वल तुझा डाऊट क्लिअर झाला? झालं डायग्राम काढून प्रस्तरभंगाचं काय? आणि मग त्यानंतर काय झाला, कोकण तयार झाला. कोकण कशामुळे तयार झाला, तर कोकण हा, ठीक आहे, कोकण कशामुळे तयार झाला, तर कोकण कशामुळे तयार झाला, तर कोकण तिथल्या नद्यांच्या खनन कार्याने तयार झाला, नद्यांच्या खनन कार्याने, ठीक आहे. जेव्हा डेक्कन ट्रॅप क्रिएट झाला, जेव्हा डेक्कन ट्रॅप तयार झाला, तेव्हा आपल्यावरती बेसॉल्ट आणि डिलोराइट, आपला जो पठार आहे, हा
हा पठारावरती ज्यावेळेस बेसॉल्टचा थर आला, बेसॉल्ट सगळ्यात शेवटी आला. ओके, बेसॉल्ट सर्वात शेवटी आला. पण त्याच्या आधी काय काय आलं तर बघा, पठारावरती सर्वात पहिले आला आर्कियन. पठार जुना काय? आर्कियन. आर्कियन जेव्हा खडक येतो तेव्हा त्याच्यामध्ये लोह खनिज जास्त असतं. लोह, सिलिका यांचं प्रमाण जास्त असतं. आर्कियन ज्यावेळेस खडक बनतो तेव्हा लोह आणि सिलिकाचं प्रमाण जास्त असतं. त्यांच्यामध्ये मॅग्नीजचं प्रमाण जास्त असतं. मॅग्नीजचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे अग्निजन आर्कियन खडक ज्यावेळेस असतात, या आर्कियन खडकांमध्ये तुम्हाला लोह, मॅग्नीज, सिलिका असे वेगवेगळे खडक तुम्हाला दिसतील. लोहाचं प्रमाण जास्त असतं. आपल्याकडे जे लोह खनिज सापडतात ते आर्कियनच्या श्रेणीमध्ये सापडतात. गडचिरोलीमध्ये जे भामरागड सुरजागडचा पट्टा आहे, या भामरागड सुरजागड पट्ट्यामध्ये जे आर्कियन सापडतं त्या आर्कियनमध्ये लोह खनिजाचं प्रमाण जास्त असतं. कायम लक्षात ठेवा. ह्याला लोह खनिज श्रेणीचा खडक म्हणून सुद्धा ओळखला जातो. ठीक आहे. आर्कियनमध्ये आपल्याला ग्रॅनाइट सापडतो. मी जरा दुसऱ्या स्लाइडवर घेतलं तर चालेल का? हे म्हणजे तुम्हाला हे समजेल की पठार जुना का, पठार जुना का बनलाय. तुम्हाला असं वाटायला नको की अरे सर तुम्ही तर म्हणले बेस सॉल्ट वरती आपण राहतो, आपला पठार बेस सॉल्टिक आहे, मग बेस सॉल्ट तर सगळ्यात शेवटी बनला, मग पठार शेवटी बनला असेल ना. नाही, आपण ज्या दगडावर राहतो तो दगड शेवटी बनला, त्याच्या आधी खाली दगड होते ना त्याच्या. तेच तर तुम्हाला मगापासून एवढं प्रवचन सांगितोय, तेच तर तुमच्यासाठीच एवढं सगळं प्रवचन चाललंय ना. तर सगळ्यात पहिले आता आपल्याला फोकस ठेवायचा आहे पठारावर. तर जेव्हा आपला पठार बनला, पठार बनला किती खडकांनी? तर जेव्हा आपला पठार बनला तेव्हा सर्वात प्रथम जो खडक बनला ना तो आर्कियन होता. मग हा पठार तुम्ही महाराष्ट्राचा घ्या किंवा हा पठार तुम्ही भारताचा घ्या, कोणताही घ्या, महाराष्ट्र घ्या और भारताचा घ्या, सगळ्यात पहिले आर्कियन खडक. आर्कियन खडकामध्ये सगळ्यात पहिला जो खडक बनला ना तो होता ग्रॅनाइट. या ग्रॅनाइटला काय म्हणतात? आयोगाने विचारलेलं आहे. ह्याला म्हणतात कृष्ण पस्तर. ओके, ह्याला काय म्हणतात? कृष्ण प्रस्तर, कृष्ण पस्तर. ठीक आहे. नंतरच्या काळात काय झालं, या आर्कियन खंडात ग्रॅनाइट वरतीच रूपांतरणाची क्रिया घडली. ठीक आहे, ग्रॅनाइट वरती रूपांतरणाची क्रिया घडली आणि याच्यापासून नीस आणि नीस आणि शिस्ट हे दोन रूपांतरित खडक तयार झाले. तर नीस आणि शिस्ट हे रूपांतरित खडक तयार झाले. इथं लिहून घ्या, नीस नावाचा जो खडक आहे तो तयार झाला गॅब्रो अँड ग्रॅनाइट पासून. गॅब्रो आणि ग्रॅनाइट यांच्यावर रूपांतरणाची प्रक्रिया होऊन नीस तयार झाला. आणि शिस्ट जो तयार झाला तो झाला मायका आणि क्लोराइट. शिस्ट जो तयार झाला तो मायका आणि क्लोराइट या खडकांपासून तयार झाला. मायका आणि क्लोराइट तुम्ही लिहून घ्या, मी आता इथं नाही लिहित. ठीक आहे. या खडकामध्ये कसल्या प्रकारचे जीवाश्म सापडत नाही, कारण की तेव्हा जीवाश्म होतच नव्हतं. तेव्हा जीवाश्म नव्हते, तेव्हा कुठला एक जीव सुद्धा नव्हता, एक झाडाचं रोपट सुद्धा नव्हतं. त्यामुळे ग्रॅनाइट मध्ये जीवाश्म सापडत नाही. याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त होतं म्हणून ग्रॅनाइट किंवा आर्कियन खडकाला लोहयुक्त खडक असं म्हणतात. आणि आताच्या कंबाईनला हाच पॉइंट विचारला की नाही. त्याच्यामुळे यावरती प्रश्न येतात आणि मी हे आताच्या कंबाईनला आलं म्हणून नाही शिकवत आहे, हे डिपार्टमेंटलाही आले, हे डायरेक्टलाही आले आणि ह्याच्यावर कमीत कमी 7-8 प्रश्न आले. 7-8 प्रश्न. ठीक आहे, लक्षात. महाराष्ट्रात हा जो खडक आहे, महाराष्ट्रात हा खडक जो आहे तो गडचिरोली वगैरे साईडला सापडतो. गडचिरोली आणि सावंतवाडीच्या बाजूला, सिंधुदुर्गच्या सावंतवाडीच्या सापडतो. ठीक आहे. आणि नांदेडला. आपल्या महाराष्ट्रात हा कुठं सापडतो
तर आर्कियन जो खडक आहे, आर्कियन जो खडक आहे तो 3 पट्ट्यात सापडतो. त्याचे 3 पट्टे आहेत. एक आहे सिंधुदुर्ग, या सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला. तर नांदेडमध्ये सापडतो. नांदेडकर एकदम खुश, अरे वा आपल्याकडे सण सापडतोय. यस, नांदेडमध्ये सापडतो. नांदेडचा जो मुदखेडचा डोंगर आहे आणि निर्मलचा डोंगर आहे, नांदेडचा जो मुदखेड आणि निर्मलचा जो डोंगर आहे गोदावरीच्या खोऱ्यातच्या उत्तरेकडचा, तिथं सापडता. आणि त्यानंतर पूर्व विदर्भ, आणि पूर्व विदर्भामध्ये सहसा हा धारवाडच्या खाली सापडतो. म्हणजेच जनरली चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी सापडतो. मोठ्या प्रमाणात जर बघितला तर तो गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतो. गडचिरोलीमध्ये तर हा स्पेशल आहेच, दिसतो डायरेक्ट डोळ्यांनी, जमिनीतून बाहेर आलेला आहे हा, दिसतो डायरेक्ट डोळ्यांनी, लाल लाल खडक एकदम. म्हणजे त्याच्यात बघितल्या क्षणी लक्षात येतं की ह्याच्यात लय लोखंड असणार, खूप लोखंड असतं त्यात. ठीक आहे, इथपर्यंत बघा, लक्षात आलं. याला प्राथमिक खडक म्हणतात. आपल्या पाया, महाराष्ट्राचा पाया, महाराष्ट्राचा पाया म्हणजे कृष्ण प्रस्तर. आर्कियनलाच म्हणजे थोडक्यात काय तर कृष्ण प्रस्तर हा थोडासा काळपट काळपट स्वरूपाचा राहतो. तर मला असं वाटतं आता आर्कियनचा भाग तुम्हाला समजला असेल. आर्कियन नंतर काय पैदा झाला तर धारवाड. आर्कियन नंतर काय झालं तर आर्कियनचं खनन झालं, त्याची माती तयार झाली आणि या मातीचं परत रूपांतरण झालं आणि रूपांतरण होऊन एक नवीन खडक तयार झाला. ओके, तो खडक होता धारवाड. आता धारवाड खडक हा काय आहे तर सेकंड नंबरवरती, पहिला आर्कियन, सेकंड धारवाड. लिहून घ्या, धारवाडमध्ये रूपांतरण झालेलं आहे, हा रूपांतरित खडक आहे. रूपांतरित असल्यामुळे यामध्ये मौल्यवान धातू सापडतात. इव्हन पहिला जो धातू होता आपल्या माणसाला सापडलेला तो याच्यातच सापडला, तांबा. लिहून ठेवा बाजूला कुठेतरी, माणसाला सापडलेलं पहिलं धातू, माणसाला सापडलेला पहिला धातू तांबा. तर याच्यामध्ये ठीक आहे, याच्यामध्ये मौल्यवान धातू सापडतात, जीवाश्म सापडत नाहीत. भले ह्याचं आर्कियनचा खनन झालं, आर्कियनचं खनन होऊन त्याची माती झाली, माती होऊन त्या मातीचं रूपांतरण झालं, पण रूपांतरण होऊन हा धारवाड तयार झाला. म्हणून धारवाडला प्राचीन, ओके, प्राचीन स्तरित खडकातून रूपांतरण झालेला, प्राचीन स्तरित खडकातून रूपांतरित झालेला खडक म्हणतात. यात रूपांतरण होत असताना प्रचंड ऊर्जा तयार झाली, प्रचंड ऊर्जा तयार झाली. ह्या ऊर्जेमुळे या रूपांतरित झालेल्या खडकात सोनं सापडतं, यात चांदी सापडतं, यात हिरे पण सापडतात. सोनं, चांदी, हिरे. इवन आर्कियनच्या एरियामध्ये सुद्धा काही हिरे वगैरे सापडतात, कारण या आर्कियनच्या एरियामध्ये काही क्रिस्टल्स क्रिएट व्हायचे. हिरा म्हणजे थोडक्यात क्रिस्टलच आहे, कार्बनचा. ठीक आहे, या खडकामध्ये लोहही सापडतं, असंही नाही की याच्यात सापडत नाही, याच्यामध्ये लोह सुद्धा सापडतं. म्हणजे धारवाडला खडकांचा खजिना, खनिजांचा खजिना म्हणतात, खनिजांचा खजिना. तुम्हाला सगळ्यात बेस्ट खनिज इथं सापडतील, सगळ्यात बेस्ट खनिज तुम्हाला याच प्रदेशात आणि याच भागात सापडतील. कर्नाटक राज्यात धारवाड येथे हा खडक सापडल्यामुळे त्याला धारवाड हे नाव पडलं होतं. आता याला धारवाड का म्हणतात, याला धारवाड यासाठी म्हणतात कारण की तो कर्नाटक मधल्या धारवाड जिल्ह्यात सापडला होता, कर्नाटक मधल्या धारवाड जिल्ह्यात सापडला होता आणि शिमोगा नावाच्या जिल्ह्यात सापडला होता, म्हणून त्याला नाव
दिलं होतं धारवाड. हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. ह्याच्यापासून खडक तयार केला जातो, खडक घडवला जातो, बांधकामाला सुद्धा वापरला जातो आणि खनिजांच्या दृष्टिकोनातून सुद्धा वापरला जातो. कुठं सापडतो तर धारवाड आपल्याकडे 3 ठिकाणी सापडतो. ठीक आहे, धारवाड आपल्याकडे 3 ठिकाणी सापडतो. एक आहे पूर्व विदर्भ. मग पूर्व विदर्भामध्ये जे आता मी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीची खाली जी नावं लिहिली होती, ठीक आहे, ही नावं लक्षात ठेवा. पण पर्टिक्युलरली सगळ्यात जास्त प्रभाव याचा नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात आहे. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात, नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात. ठीक आहे, नागपूरच्या उत्तरेकडे संसरमाला आहे. तर भंडाऱ्यामध्ये साकोली माली आहे. संसरमाला, त्यानंतर साकोली माला, संसरमाला, साकोली माला. ठीक आहे, आणि मध्य प्रदेशाच्या बाजूने जर गेला तर चिल्पी घाट थर. नागपूर आणि भंडाऱ्याच्या उत्तरेकडे जेव्हा तुम्ही एमपी मध्ये जाता तर त्याचा चिल्पी घाट थर म्हणून तिथं ओळखला जातो. एमपीच्या साईडनं काय चिल्पी घाट थर, हे असे शृंखला याच्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, दुसरा आहे कोकण. कोकणाच्या प्रदेशात अगेन सिंधुदुर्ग, सेम सिंधुदुर्गचे सावंतवाडी. ओके, स्पेशली कणकवली, सिंधुदुर्गमध्ये कणकवली. तुम्हाला कणकवली दिलं जाईल. कणकवली म्हणलं तर धारवाड, आणि सावंतवाडी फक्त सावंतवाडी म्हणलं किंवा मालवण म्हणलं तर आर्कियन. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सिंधुदुर्ग नावाचा जी पट्टा आहे कणकवली किंवा या भागातला किंवा सावंतवाडीच्या एरियातला किंवा सिंधुदुर्गच्या एरियातला, तिथं बांदा नावाची मालिका आहे. सिंधुदुर्गमध्ये बांदा मालिका मिळते. ही जी बांदा मालिका आहे ती नंतर पुढे कर्नाटकच्या बाजूने खाली सरकते, गोवा कर्नाटकच्या बाजूने खाली सरकते, आणि पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर, कोल्हापूरच्या एरियामध्ये, कोल्हापूरचा जो चंदगडचा पट्टा आहे, ठीक आहे, चंदगडचा एरिया, चंदगडच्या पट्ट्यामध्ये कोल्हापूरच्या भागामध्ये धारवाड श्रेणी या ठिकाणी आढळते. म्हणजे आर्कियन, धारवाड, आर्कियन आणि धारवाड जे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी सापडतील. याच्यानंतर येतात ते म्हणजे कडप्पा श्रेणी. कोणती श्रेणी? कडप्पा श्रेणी. 3rd नंबरवरती येते कडप्पा. तुमच्या घरामध्ये किचनमध्ये कडप्पा लावले असतील बघा. तर हे जे कडप्पा खडक आहे ना, जाऊन जरा नीट बघा. जाऊन जरा नीट बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की धारवाड खडक जो होता, या धारवाड खडकाची परत काय झाली, झीज झाली. धारवाड खडकाची झाली झीज. झीज होऊन एक स्तरित खडक परत तयार झाला. स्तरित खडक तयार झाल्यानंतर हा स्तरित खडक परत रूपांतरित बनला, परत त्या रूपांतरित प्रक्रियेमध्ये आला, आणि रूपांतरित प्रक्रियेमधून तो काय झाला, कडप्पा बनला. म्हणजे थोडक्यात कडप्पा हा काय आहे, तर कडप्पा हा रूपांतरित खडक आहे. कडप्पा हा काय, तर रूपांतरित खडक आहे. ठीक आहे, म्हणजे हा खडक तुम्हाला ठराविक ठिकाणी सापडेल, असं सगळीकडे नाही सापडत. तिथं खड्डा होता जुन्या काळात, त्या खड्ड्यामध्येच तुम्हाला हा खडक सापडेल, त्याच्यावरती रूपांतरणाची प्रक्रिया झाली. हा खडक सगळ्यात पहिले आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात सापडला. हा आंध्र प्रदेशात कडप्पा, तिरुपती नाही का, तिरुपती बालाजी, या तिरुपती बालाजीच्या एरियामध्ये कडप्पा जिल्ह्यामध्ये तो सगळ्यात प्रथम सापडला, म्हणून याला कडप्पा श्रेणी म्हणतात. ठीक आहे, आलं लक्षात. याच्याच एरियामध्ये किंवा ह्या जिथं सापडतो त्याच्याच एरियामध्ये मार्बल, त्याच्याच एरियामध्ये ॲस्बेस्टॉस, त्याच्याच एरियामध्ये सँडस्टोन, लाईमस्टोन, वालुकाश्म, स्लेट असे खडक त्याच्या आजूबाजूला सगळीकडे सापडतात. जिथं हा सापडतो ना त्याच्या आजूबाजूला सगळे बाकीचे अशा टाईपचे खडक सापडतात, 100% सापडतात.
हा सापडला की समजायचं की बाकीच्या आजूबाजूला सगळे रूपांतरित खडक, आणि हे आता जेवढी नावं घेतली मी, सँडस्टोन, वालुकाश्म, स्लेट, हे सगळे स्तरित खडक. आणि चुनखडक, त्या चुनखडकाच्या पेक्षा हटके आणि चुनखडकावरती प्रक्रिया झाल्यानंतर बनलेला मार्बल, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, संगमरवर. तर हा संगमरवर सुद्धा याच्याच आजूबाजूला सापडतो. म्हणजे कडप्पाच्या आजूबाजूला संगमरवर नावाचा, ज्याच्यात ताजमहाल बांधला गेलाय, बीबी का मकबरा बांधला गेलाय, हा जो संगम रवर आहे तो या ठिकाणी सापडतो. ठीक आहे. तर आंध्र प्रदेशातल्या कडप्पामध्ये कडप्पा सापडल्यामुळे हा आहे. पण ह्याच्यामध्ये ना फक्त काय तयार केला जातो, कडप्पा हा कमी आर्थिक महत्वाचा आहे, कमी आर्थिक महत्वाचा आहे. आणि याच्यात खनिज नाही सापडत, खूप खनिज कमी आहेत, खूपच कमी आहेत. त्यामुळे ह्याचा वापर आहे ना बांधकाम क्षेत्रात जास्त होतो, किंवा घरातल्या आहे ना मोठे मोठे डबे ठेवण्यासाठी जे आपल्याला कपाटं बनवायचे असतात, त्या कपाटामध्ये कडप्प्याचा वापर सर्वात जास्त होतो, बाकी कुठल्याच गोष्टीमध्ये होत नाही. आपल्याकडे कडप्प्याच्या महाराष्ट्रात 2 श्रेणी आहेत. आपल्याकडे कडप्पा महाराष्ट्रात 2 ठिकाणी सापडतो. एक पैनगंगा सिरीज आणि दुसरं कलाडगी सिरीज. पैनगंगा सिरीज ही यवतमाळ आणि नांदेड यांच्या बॉर्डरवर आहे, आणि कलाडगी सिरीज ही कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग यांच्या बॉर्डरवर आहे. यवतमाळ झालं यार, मान पुढे, यवतमाळवाले नाराज व्हायचे नाहीत. ठीक आहे. पैनगंगा सिरीज यवतमाळ, चंद्रपूर, आणि यवतमाळ आणि चंद्रपूर आणि नांदेड इथं जास्त सापडतात. नांदेडकडे थोडे कमी आहेत. नांदेडकडे खडक आहे पण तिथं असा प्रॉपर परफेक्टली नाही मिळाला. पैनगंगा सिरीजमध्ये चुनखडक आणि शेल, ह्या कडप्पा सोबत चुनखडक आणि शेल हे सापडतात. पैनगंगा सिरीजच्या आजूबाजूला चुनखडक आणि शेल हे सुद्धा सापडतात, आणि कलाडगीच्या आजूबाजूला सुद्धा चुनखडी आणि शेल सापडतात. ठीक आहे. पर्टिक्युलरली नवीन कोणती आहे दोघांपैकी, तर कलाडगी सिरीज ही वयानं कमी वयाची आहे किंवा नवीन आहे असं म्हणू शकता. ओके. ठीक आहे. कलाडगी सिरीज सारखे पैनगंगा सिरीजचीच पुढची एक जी माळ आहे ती सापडते आपल्याला सिरोंचा मध्ये, त्याला पखाल सिरीज म्हणतात. पखाल सिरीज कधी आले ना त्रास देईल. पखाल सिरीज गडचिरोलीला सापडते, सिरोंचाला. ही कडप्पा सारखीच सिरीज आहे, काळी कुळकुळीत आहे. तुम्ही कधी सिरोंचाला गेलात तर तुम्हाला ही सिरीज स्पष्ट दिसेल. अशी नदीतनं अशी बाहेर आलेली आहे, किंवा नदीनं हिला अशी उघडी पाडलेली आहे असं समजू शकता. असा काळा खडक असतोय भारी. ठीक आहे. कडप्पा श्रेणीचा एक काळा खडक आहे, असं वाटतं की त्याला आता तोडावं ना आता घर बांधावं. खूप सुंदर खडक असतो पखाल. ती पखाल सिरीज सिरोंचाला आहे. ही ह्याच्यातच आहे, कडप्पाचीच एक उपसिरीज म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. लक्षात. त्यानंतर चौथी जी सिरीज आपल्याकडे आली म्हणजे बघा, आर्कियन झाला, धारवाड झाला, धारवाड नंतर कडप्पा झाला तिसरा. कडप्पा नंतर जी चौथी सिरीज आली, ती जी चौथी सिरीज आहे ती होती विंध्य. एक मिनिट. चौथी सिरीज जी आहे ती होती विंध्याची. विंध्य फक्त चंद्रपूरला सापडतं, त्याच्यामुळे जास्त गरज नाहीये. आणि विंध्यवरती, विंध्य हा खडक पुढं तर विंध्य पर्वतात सापडतो. विंध्य पर्वतात फर्स्ट सापडला म्हणून त्याचं नावच विंध्य ठेवण्यात आलं. त्याचं नाव काय केलं तर विंध्यन खडक ठेवण्यात आलं. ठीक आहे. हा लाल खडक असतोय. ठीक आहे. हा बलुआ नावाचा लाल खडक असतोय, बलुआ पत्थर. ठीक आहे. बलुआ, विंध्यलाच बलुआ खडक म्हणतात. लाले लाल असतो एकदम.
आग्राचा लाल किल्ला, ठीक आहे, आग्राचा किल्ला, त्यानंतर दिल्लीचा लाल किल्ला, हे सगळे जे आहेत ना हे याच खडकापासून तयार झालेले आहेत. लाल किल्ला, सांचीचा स्तूप, हे सगळे याच्यापासूनच बनलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या खडकात एक खासियत अशी आहे की या खडकात काय सापडते माहिती का? हिरा. या खडकाचं सगळ्यात भारी वैशिष्ट्य काय माहिती? या खडकामध्ये काय सापडतं? हिरा. ह्याच्यामुळे ना इथं लई पळपळी असते हिऱ्याची. पन्ना नावाची जी खाण वगैरे असते ना, हे पन्ना वगैरे नावाची खाण सगळी इथं राहते. त्यामुळं ह्या भागात काय राहते? तर हिरा. विंध्यला मध्ये हिरा सापडते. हिरा पन्ना, ठीक आहे. गोवळकोंडा आणि पन्ना हे हिऱ्यासाठी प्रसिद्ध ठिकाण. गोवळकोंडा तेलंगणा आणि पन्ना हे MP. आता हा सापडतोय चंद्रपूरला, म्हणजे चंद्रपूरला लगेच जाऊ नका रे बाबांनो, तिथं हिरे बिरे नाही सापडत. जिथं चंद्रपूरमध्ये हा सापडतो तिथंच ताडोबा आहे, आणि तिथं तुम्हाला एंट्री नाहीये, ठीक आहे. जिथं हा चंद्रपूरला सापडते तिथं ताडोबा आहे. आपलं ताडोबा आहे ना, ताडोबा माहिती आहे ना सगळ्यांना? ताडोबा, ताडोबामध्ये जो खडक सापडतो हाच आहे विंध्य, ठीक आहे. कधी ताडोबाला गेला तर तुम्हाला सगळा तिकडे लाल लाल खडक दिसेल, तो विंध्यच आहे, ठीक आहे. तर हे पॉईंट लक्षात आले. हे पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्हाला एक ऑन एन ॲव्हरेज लक्षात येईल की आपल्याकडे जे पठार आहे हे पठार वेगवेगळ्या पद्धतीने बनलेले आहे. मग आता पुढं काय बनलं? पुढं असं झालं की विंध्य बनल्यानंतर जो चौथा जो खडक होता किंवा पाचवा जो खडक बनला, आता बघा विंध्य बनलं तर पाचव्या खडकापासून बनला गोंडवाना. नंतर काय बनला? गोंडवाना. आणि मी मगाशीच सांगितलं होतं गोंडवाना कधी बनला. आता विसरले असतील तर एकदा परत रिवाइज करून देतो. गोंडवाना कधी बनला? तर गोंडवाना बनला कार्बोनिफेरस पिरियडमध्ये. ओके. पॅनेरोझोइक इवॉनमध्ये, पॅलिओझोइक इरामध्ये, कार्बोनिफेरस काळामध्ये आपल्याकडे गोंडवाना खडकाची निर्मिती झाली. आता मगाशी सांगितलं होतं विंध्यनंतर कार्बोनिफेरसच्या काळामध्ये गोंडवाना खडक तयार झाला. मग आता हे कसं काय झालं रे गोंडवाना खडक? तर गोंडवाना खडक कसा तयार झाला ते नीट समजून घ्या. आता गोंडवाना खडक सिस्टमॅटिकली तयार झाला म्हणजे कसं? आधी तर सुरुवातीला काय होतं माहिती आहे का? गोंडवाना खडकाच्या आधी तर ही एक अशी सपाट जमीन होती, बरोबर? पूर्णपणे अशी सपाट जमीन होती. या सपाट जमिनीवरती फक्त जंगल 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 जंगल, दुसरं काही नव्हतं. सगळीकडे जंगल, नुकती नुकती तयार झाली होती, मोठे मोठे झाडं तयार झाली होती, माती तयार झाली होती, त्याच्यामुळे जंगल चांगली झाली, वातावरण चांगलं झालं. या गोंडवाना खडकाच्या खाली सगळे विंध्य वगैरे असे खडक होते. पण झालं कसं की जसा महाराष्ट्र किंवा भारताची जमीन पुढं उत्तरेकडे सरकत गेली, भारताची जमीन उत्तरेकडून सरकत गेली ना, आणि उत्तरेकडे सरकत जाऊन हिमालय तयार केला. तर जेव्हा भारताची जमीन सरकली उत्तरेकडं, तुटली गोंडवानापासून किंवा आफ्रिकेपासून जेव्हा तुटली, तुटत असताना काय झालं माहिती का? तुटत असताना ह्या भागात, ओके, या भागात असे क्रॅक्स पडल्या. काय पडल्या? क्रॅक्स पडल्या. हे क्रॅक पडले, आणि क्रॅक पडताना झालं असं की क्रॅक जेव्हा पडले, ठीक आहे, जेव्हा हे क्रॅक पडले तेव्हा हा जो मधला भाग आहे हा जो मधला भाग आहे, हा मधला भाग बघा इथला, हा A B आणि हा C. तो हा मधला भाग जो C आहे, हा C खाली खचला. खाली खचल्यामुळं काय झालं? खाली खचल्यामुळं हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश खालच्या साईडला गेला. आता हा प्रदेश खालच्या बाजूला गेला. मग खालच्या बाजूला गेल्यावर हा प्रदेश काय झाला? खालच्या बाजूला गेला. तर खालच्या बाजूला जेव्हा हा प्रदेश गेला तेव्हा या प्रदेशातून वाहत आलेल्या नद्या, ठीक आहे, या प्रदेशातून वाहत आलेल्या नद्या यांनी आपल्यासोबत या प्रदेशातला मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणला, आणि हा गाळ वर्षानुवर्ष या प्रदेशावरती भरत गेले. हा सगळा गाळ भरत गेले.
हा सगळाच्या सगळा जो आहे हा सगळा गाळाने भरत गेला. तर गाळाने भरत जात असताना हा पूर्ण जो एरिया आहे ना, हा पूर्ण एरिया गाळाने भरला गेला. पूर्णच्या पूर्ण एरिया गाळाने भरला. पण आता गाळाने भरत असताना एक मजा अशी झाली, नीट लक्षात घ्या. गाळाने भरताना एक अशी मजा झाली. ती मजा अशी होती, डायग्राम समजते की नाही समजत? तर गाळाने भरत असताना मजा अशी झाली की या गाळासोबत मोठ्या प्रमाणात झाडं सुद्धा इथं गाडली गेली. कारण की या प्रदेशावरती काय होते, तर या प्रदेशावरती मोठाले मोठाले असे झाडं होते, जंगल तयार झालं होतं. आणि हे जंगल पहिल्यांदाच तयार झालं होतं. त्यामुळं हे जे काही नद्या वाहायच्या, ह्या नद्यांनी आपल्यासोबत हे काही लाकूड बिकूड जे असतं ना, हे सगळीच्या सगळी लाकडं इथं खाली नेली. आणि खाली नेऊन काय केलं, ते गाडली गेली. मग आता असं झालं की हा सगळा गाळाचा पर्वत आहे, किंवा गाळाचा हा सगळा गाळ आहे, याला म्हणतात गोंडवाना गाळ. आणि हा गोंडवाना गाळाचं काय झालं की एकावर एक थर साचत गेले, 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 असे गोंडवानाच्या थरावर थर साचत गेले बरं का. आणि आता काय झालं, वरून पडलं वजन. आता एकमेकांच्या बोकांडी बसल्यावर काय होणार आहे बाबांनो, खाली वजनच वाढणार ना. तर मग खाली जे झाड गाडलं गेलं होतं, हे झाडामध्ये काय झालं, इथं दगडी कोळसा तयार झाला. झाडाबरोबर आता बघा झाडात काय असते, तर झाडात गेलं कार्बन. मग हे झाड ज्यावेळेस झिजलं झिजलं तर या झाडातलं जे कार्बन होतं तिथल्या मातीमध्ये गेलं. त्या मातीत कार्बन गेलं, मातीन कार्बन बनला दगडी कोळसा. आणि दगडी कोळसा झाल्यावर काय तयार झालं, इथं असं दगडी कोळशाची सगळीच्या सगळी अशी रेंजच तयार झाली. म्हणजे गोंडवनाचा गाळ म्हणजे एक प्रकारे वालुकाश्म. आणि या वालुकाश्म स्तरित खडकाच्या भागामध्ये दगडी कोळसा तयार झाला. ओके, म्हणून गोंडवानाचे दोन थर पडतात. म्हणून गोंडवानाचे काय होतात, दोन थर. एक पडतात लोअर गोंडवाना आणि दुसरा पडतो अप्पर गोंडवाना. लोअर गोंडवाना म्हणजे खालचा गोंडवाना, हा हा समृद्ध असतो, म्हणजे कोळसा क्वालिटी असतो, कोळसा चांगल्या क्वालिटीचा असतो, चांगल्या प्रतीचा. तर अप्पर गोंडवाना म्हणजे निकृष्ट दर्जाचा असतो, इथला एकदम खराब. पीठ वगैरे जे असतात ना, ते असे वरचे वरचे असतात, काही कामाचं नसते, काही कामाचं नसते. तर अप्पर गोंडवाना, लोअर गोंडवाना. तर आपल्याकडे लोअर गोंडवाना सापडतो चंद्रपूरच्या बाजूला, सगळ्यात टॉप लेवलचा चांगला लोअर गोंडवानाचा हा भाग सापडतो. तर तुम्हाला 1, 2, 3 हे 3 प्रकार लक्षात ठेवायचे. तर गोंडवाना काय आहे, तर गोंडवाना हा एक स्तरित खडक आहे, गाळाचं संचयन होऊन या भागामध्ये तो तयार झालेला भाग आहे. अप्पर गोंडवाना कुठं सापडतो, ठीक आहे, तर महादेव राजमहाल श्रेणीच्या एरियामध्ये सापडतो. ठीक आहे, तसंच अमरावती आणि सिरोंचा. अप्पर गोंडवाना अमरावती आणि सिरोंचा या प्रदेशात सापडतो. तो लोअर गोंडवाना नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या पट्ट्यात सापडतो. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या पट्ट्यामध्ये सापडतो. क्लिअर झाला पॉईंट, गोंडवाना खडक क्लिअर झाला. आणि मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला डेक्कन ट्रॅपची सगळी माहिती सांगितली होती की डेक्कन ट्रॅप भ्रंशमूलक ज्वालामुखीमुळे. आता बघा हा झाला गोंडवाना तयार. मग आता गोंडवाना तयार झाल्यावर काय झालं बघा, तर आपल्या भारतावरती किंवा आपल्या महाराष्ट्राच्या पठारावरती एक तर पहिली गोष्ट प्रस्तरभंग तयार झाला. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रावरती आता एक असा आपला महाराष्ट्राचा पठार असा तयार झाला होता. ठीक आहे, असा मोठा पठार तयार झाला होता. आता या मोठ्या पठारावरती काय झालं, ओके, या मोठ्या पठारावरती काय झालं की जेव्हा हे सगळं तयार झालं होतं, ठीक आहे, तेव्हा भारत आता जवळपास उत्तरेकडे सरकत चालला होता. आणि जेव्हा भारत उत्तरेकडे सरकला तेव्हाच इथं क्रॅक पडला पश्चिमेकडच्या बाजूला. आणि पश्चिमेकडच्या क्रॅक पडल्यामुळं, ठीक आहे, पश्चिमेकडचा क्रॅक पडल्यामुळं या क्रॅक सोबत इतर अनेक क्रॅक्स पडले. आधी तर एक क्रॅक पडला होता, पण लगेच क्रॅक पडल्या पडल्या नाही होत ना सगळ्या काही गोष्टी. तर या क्रॅकमधून मोठ्या प्रमाणात काय झाला, ज्वालामुखी बाहेर पडला एकदम जोरात.
फुल फोर्सने ज्वालामुखी बाहेर पडला आणि ज्वालामुखी बाहेर पडून त्याचे थरावर थर साचत गेले आणि हे थर इकडे पण साचले. जो भाग खाली गेलाय ना समुद्राच्या खाली त्याच्यावर पण थर आहेत आणि इथं मोठ्या प्रमाणात काय झाले, असे थरावर थर साचत गेले, थरावर थर साचत गेले, थरावर थर साचत गेले आणि फायनली आपल्याकडे अशा एक पठारी प्रदेशातला एक मोठा उंच असा भाग निर्माण झाला. आता हे जे थरावर थर साचत गेले, या थरावर थर साचत गेल्यामुळे आपला जो पठार आहे फुल अँड फायनल मध्ये तो असा दिसायला लागला. पण नंतर काय झालं, हा जो पठारी प्रदेश आहे या पठारी प्रदेशावर हा काय झाला रे, हा सगळा बेसॉल्ट खडक तयार झाला. लक्षात ठेवा, हा काय तयार झाला, हा पुराच्या पुरा असा बेसॉल्ट खडक तयार झाला. ह्याच्यामध्ये अशा आडवे आडवे थर तयार झाले. ठीक आहे, आडवे आडवे. पण नंतरच्या काळामध्ये इथं काय पडली, एक क्रॅक पडली. क्रॅक पडल्यामुळे ओके, क्रॅक पडल्यामुळे हा जो भाग होता हा भाग सगळा खाली गेला. खाली गेल्यामुळे आता इमॅजिन करा, हा पूर्ण भाग खाली गेलेला आहे. मी आता जाणून बुजून तो कापतोय. हा काय झाला, हा पूर्णच्या पूर्ण खाली गेला. जेव्हा हा भाग खाली जातो, ओके, हा भाग जेव्हा खाली इथं गेला, ठीक आहे, तर इथला जो भाग आहे तो असा दिसायला लागला. म्हणजे इथं सुद्धा रूपांतरित खडक आहेत आणि इथं हे जे काही असे बेसॉल्टिक लेअर आहेत, हे सगळे बेसॉल्टिक लेअर इथून असे दिसायला लागले. म्हणून तुम्ही बघा, कोकणाच्या बाजूने जर तुम्ही कधी सह्याद्रीला बघितलं, इकडं कोकण आहे, कोकणाच्या बाजूने जर तुम्ही कधी सह्याद्रीला बघितलं तर सह्याद्रीवरती तुम्हाला अशा आडव्या 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 रेषा, दगडाच्या रेषा तुम्हाला दिसतील. आणि इकडं हा मोठा सह्याद्री तयार झाला आणि सह्याद्री तयार झाल्यानंतर हा बेसॉल्टिक रॉक तयार झाला, ज्याची जाडी मुंबईमध्ये, ज्याची खोली मुंबईमध्ये 3 किलोमीटरची आहे, तर सह्याद्रीच्या खाली त्याची जाडी 2 किलोमीटरची. आणि हळूहळू तो दक्षिणेकडे, लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे व महाराष्ट्राच्या पूर्वेकडे, दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे त्याची जाडी कमी कमी होत जाते. उत्तरेकडे नाही बरं का, उत्तरेकडे जाडी आहे. म्हणजे सिंधुदुर्गच्या बाजूला, दक्षिणेकडे सिंधुदुर्गच्या बाजूला, ओके, दक्षिणेकडे सिंधुदुर्गच्या बाजूला आणि पूर्वेकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या एरियामध्ये त्याची जाडी कमी कमी होत जाते. पॉईंट लक्षात आले. इकडे जाडी कमी कमी होत गेल्यामुळेच इथला खडक आणि सिंधुदुर्गचा खडक वरती निघाला. म्हणजे खालचे जे बेसॉल्टच्या खालचे जे खडक आहेत ना, हे बेसॉल्टच्या खालचे खडक इथं वरती आले आणि मग आपल्याला इथं खनिजं सापडली. या प्रदेशात बेसॉल्ट असल्यामुळे बाकीच्या सगळ्या प्रदेशामध्ये बिलकुल खनिजाचा चान्सच नाहीये, बिलकुल खनिजाचा चान्सच नाहीये. आता मला असं वाटतंय तुम्हाला हा पार्ट एकदम सिस्टमॅटिकली समजला असेल. मला नाही वाटत की ह्याच्यापेक्षा डिटेलमध्ये तुम्हाला अजून कुठं ऐकायला मिळालंय किंवा कुठं तुम्हाला समजलंय किंवा कुणी तुम्हाला असा डायग्राम काढून दिलात. मला आता असं वाटतं की गोंडवानापर्यंत आणि डेक्कन ट्रॅपपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर अशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये खडक रचना तयार झाली आणि आता या गोंडवानाच्या वरती काय तयार झाल्या, मग नद्या तयार झाल्या. सॉरी, ह्या गोंडवाना पण ह्याच्या खालीच गेला ना रे पोरांनो. आता विचार करा, गोंडवाना कुठं, याच्या खाली, विंध्य कुठं, याच्या खाली, कडप्पा कुठं, याच्या खाली. मग लक्षात ठेवा, नद्या ज्या वाहतात या नद्यांनी स्पेशली पूर्व वाहिन्या नद्यांनी किंवा दक्षिणेकडे सिंधुदुर्ग मधल्या नद्यांनी वाहून 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 तिथल्या खडकाला उघडा पाडला. खडक, बेसॉल्ट खडक झिजवला, बेसॉल्ट खडकाची झीज केली आणि बेसॉल्ट खडकाचा जो खालचा खडक होता हा खडक काय काढला, उघडा पाडला. खालचे खडक उघडे पाडले आणि खालचे खडक उघडे पाडल्यामुळे आपल्याला काय मिळालं, खनिज मिळालं. माणसानं सुद्धा खाली जाऊन खनिज शोधली.
आणि आपल्याला आज विंध्य कडप्पाच्या खाली सुद्धा धारवाड आर्कियन खडक श्रेणीमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज सापडली. गोंडवानामध्ये सुद्धा खनिज सापडलं. इवन जो भाग खाली गेला होता, जो भाग कोकणाच्या बाजूला खाली गेला होता, या कोकणाच्या बाजूला खाली गेल्यानंतर इथं अरबी समुद्र आला. या अरबी समुद्राच्या खाली जी जमीन गेली होती ती सुद्धा पठारी जमीन होती. आणि अरबी समुद्रात ज्यावेळेस ही जमीन खाली खाली गेली त्यावेळेस या जमिनीमध्ये, या जमिनीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या प्रदेशात जलचर काय झाले, गाडले गेले. जलचर गाडले. कारण की या पठारावरून आलेलं जे काही पाणी होतं इकडं जुन्या काळात, जेव्हा ही पठार काय होतं असं होतं, जेव्हा हे पठार असं होतं तेव्हा जे काही पाणी वगैरे होतं किंवा जे काही खनिज होते किंवा जे काही प्राणी होते हे सगळे इथे गाडले गेले होते. त्यामुळे जलचर गाडले गेल्यामुळे इथं आपल्याला काय सापडलं, खनिज तेल सापडलं. म्हणजे या साईडला अरबी समुद्रात आपल्या महाराष्ट्राचं नशीब बघा कसं आहे, खाली जाऊन सुद्धा ते आपल्याला फायदा देते. महाराष्ट्राच्या अरबी समुद्रात पश्चिमेकडे आपल्याला खनिज तेल सापडते बॉम्बे हायला, आणि महाराष्ट्राच्या पूर्वेकडे या नद्यांनी काय केले, बेसॉल्ट खडकाची झीज केली, खडक बाजूला काढला, बेसॉल्ट खडक, खालचे खडक उघडे पाडले आणि खनिज सापडले. म्हणून महाराष्ट्राच्या या बाजूला म्हणजेच पश्चिमेकडच्या बाजूला खनिज तेल सापडते, तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडच्या बाजूला गोंडवाना श्रेणीमध्ये, धारवाड श्रेणीमध्ये खनिज सापडतात. तर गोंडवाना श्रेणीमध्ये आपल्याला काय सापडते, दगडी कोळसा. धारवाड आणि आर्कियन श्रेणीमध्ये काय सापडते, तर आपल्याला लोह, मॅंगनीज अशा गोष्टी. तर मला तर असं वाटतं की तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झालेले असतील. सो हे घटक इम्पॉर्टंट आहेत, नीट लक्षात ठेवा. एकदम डिटेलमध्ये हे दोन्ही पॉईंट्स मी तुम्हाला या ठिकाणी काय करतोय, कव्हर करून दिलेले आहेत. अपेक्षा करतो आजचं लेक्चर तुम्हाला आवडला असेल, पटलं असेल. तर या ओरिएंटेशनने आता इथून पुढे शिकत चला. यात कुणाला काही डाऊट असेल तर मला कृपया करून तुम्ही विचारू शकता. थोडंसं लेंदी झालं लेक्चर, पण कामाचं आहे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं. मला ह्याच्यासाठी परत दुसरं लेक्चर घ्यायची इच्छा नव्हती. एकाच लेक्चरमध्ये जेवढं कंप्लीट होईल तेवढं बेस्ट राहतं, आणि म्हणून आपल्याकडे खडक आणि खडकाच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी राहतात. तर डेक्कन ट्रॅप जर विचारला कुठं सापडतो, तर सगळ्या महाराष्ट्रात सापडतो, फक्त कोकणाच्या बाजूला दक्षिण कोकणाकडे, ठीक आहे, दक्षिण कोकणाकडे आणि पूर्वेकडच्या बाजूला या 4 जिल्ह्यांमध्ये थोडासा महाराष्ट्र कमी आहे. आले लक्षात पॉइंट्स? कोणाला काही डाऊट? ठीक आहे, विजय धनुष्यवाले, हे असं समजून चला की तुमचं हे लेक्चर महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचं होतं. तर उद्या तुमची टेस्ट राहील, ठीक आहे. तर उद्याच्या टेस्टमध्ये थोडासा हा पण कंटेंट मी थोडा ॲड करेल. तर उद्याच्या टेस्ट तुमची 20 प्रश्नांची किंवा 25 प्रश्नांची राहील. उद्या आपण दुपारी 3 वाजेपर्यंत टेस्ट लवकर घेऊ, म्हणजे 5 पर्यंत तुम्ही मोकळे व्हाल, 3 ते 5, ठीक आहे. तो शिकवलेला सगळा कंटेंट करा. मग परवापासून आपण कशात शिरणार आहोत, भारतात. भारताचा प्राकृतिक रचनेचा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे, ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच.